हे करूयात, दशपर्णी तयारी करूयात. सुरुवातीला आपण गोमूत्र घेतलंय. गोमूत्र सुरुवातीला ह्याच्यासाठी घ्यायचं की ते पाण्यामध्ये एकदम प्रॉपर मिक्स झालं पाहिजे. आपण 10 लिटर गोमूत्र घेतोय, त्याच्यामध्ये टाकत आहे त्याच्यात गोमूत्र. 10 लिटर गोमूत्र ह्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला की ह्याच्यामध्ये व्यवस्थित ते मिक्स व्हायला पाहिजे. आता आपल्याकडे काठी आहे, आपण काठीने ते मिक्स करणार आहोत. कारण की जर आपण आधी पाला टाकला आणि गोमूत्र नंतर जर टाकलं तर ते प्रॉपरली मिक्स होणार नाही. म्हणून त्या पाण्यामध्ये आता पूर्ण गोमूत्र मिक्स झालं की ते पाणी एकदम गोमूत्रयुक्त पाणी आपलं तयार होणार आहे. चला, आता यानंतर आपण शेण घेणार आहोत. आता शेण हा घन स्वरूपामध्ये राहतं, पण त्याला घन स्वरूपात न करता शेणाला थोडंसं पातळ करायचं आणि पाण्यामध्ये मिक्स करायचं, ज्याच्यामुळे काय होईल की ते शेण सुद्धा पाण्यामध्ये एकजीव होईल. आता इथं आपण त्याला पातळ केलेलं आहे घन शेण, आणि ते पाण्यामध्ये आपण टाकत आहोत. तर त्या ह्याच्यात आपण चांगलं हलवं त्याला. बऱ्याच वेळेस आपल्याकडून काय चूक होते की आपण शेण गोमूत्र हे शेवटी टाकतो, पण तसं न करता हे सुरुवातीला टाकायचं आहे. कारण की त्याच्यातला जे अर्क आहे किंवा जे अंश आहे ते पाण्यामध्ये जर प्रॉपर मिक्स झाला तर आपला जो उद्देश आहे दशपर्णीमध्ये तयार करण्याचा तर तो आपल्याला सफल होईल. यानंतर आपण लसूणाचा ठेसा घेतोय. लसूण जो आपण कुटून घेतलाय ते तो ठेसा आपण घेतलेला आहे, तर तो ह्याच्यामध्ये आपण टाकत आहोत. आता लसूणाच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहेत की लसूणमध्ये कुठलं द्रव्य घटक आहे, त्या घटकाचा उपयोग आपल्याला दशपर्णीमध्ये करून घ्यायचा आहे. माहीत नसेल तर सगळ्यांनी सांगावं लसूणमध्ये काय असतं ते. थोडंसं कोण सांगते लसूणमध्ये काय असतं ते बघा. आता ह्यानंतर आपण मिरची घेत आहोत. मिरचीचा ठेसा आपण केलेला आहे. 2 किलो मिरचीचा इथं ठेसा केलेला आहे. तो ठेसा आपण ह्याच्यामध्ये बारीक करून व्यवस्थित टाकत आहोत. की हे लक्षात राहू द्या आधी की आपल्याला काय आधी करायचं आहे. म्हणजे जे महत्त्वाचे घटक आहेत त्याचं आधी व्यवस्थित पाण्यामध्ये जर ते मिश्रण व्यवस्थित झालं तर त्याचे परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसतात. ही काळजी आपल्याला शेतकऱ्यांनी हे करताना घ्यायची आहे. खूप छान. जरा ह्याला ढवळताना थोडेसे काठी अशी धरायची आणि ह्याला असं ढवळायचं, एकसारखं हे होतं. आता ताई हे घेऊन आलेले आहेत करंजीचा पाला. करंजीचा पाला आपण बारीक केलेला आहे. तो करंजीचा पाला 2 किलो आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. असा बारीक केलेला पाला आहे, तो बारीक करणं गरजेचं आहे, नाही तर जागा फार मोठी व्याप्ती त्याच्यामध्ये पाल्यांची होते. यानंतर आपले दादा घेऊन आलेले आहेत कन्हेरीचा, लाल कन्हेरीचा पाला. आपण लाल कन्हेरीचा पाला ह्याच्यात टाकत आहोत 2 किलो. त्याला चांगला प्रत्येक पाला टाकला की त्याला चांगलं ढवळून घ्यायचं. त्याच्यातल्या मोठ्या काड्या वगैरे टाकून द्या, त्याच्यात काड्या वगैरे जाऊ देऊ नका. यानंतर धोत्र्याचा पाला 2 किलो आपण घेत आहोत. हा धोत्र्याचा पाला आपण 2 किलो घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये टाकीमध्ये पाणी मुळात सुरुवातीला कमी घ्यायचं आहे, कारण की आपण जर जास्त पाणी घेतलं तर आपल्याला पाला टाकायला जागा कमी बसणार आहे. म्हणून पाणी थोडंसं कमी घ्यायचं, नंतर पुन्हा राहिलेलं पाणी आपण ॲडजस्ट करायचं. यानंतर आपण पपईचा पाला घेत आहोत. पपईचा पाला 2 किलो. त्याला जर व्यवस्थित आपण बारीक करून घेतलं तर ते अजून एकजीव होतं आणि त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरायला आपल्याला मदत होते. यानंतर आपला कशाचा ताई पाला आहे? टणटणीचा. टणटणीचा पाला हा 2 किलो आहे. जास्त आहे का पाला? नाही, थोडा जास्त आहे. प्रत्येक पाला व्यवस्थित मोजून घ्यायचा. टणटणीचं वैशिष्ट्य आहे, टणटणीमध्ये पॅराथ्रॉइड नावाचा घटक आहे. हा पॅराथ्रॉइड घटक रस शोषण करणाऱ्या किडीपासून आपल्या पिकाचं संरक्षण करतो. टणटणीतला हा गुणधर्म आहे. त्याच्यानंतर हा सीताफळीचा पाला आपण घेतलेला आहे 2 किलो. आपल्याला माहिती आहे दशपर्णीमध्ये आपण अशा वनस्पती वापरतो की ज्या वनस्पतीला शेळी खात नाही, म्हणजे किंवा कुठलंही जनावर खात नाही.
कारण की त्याच्यामध्ये कडवटपणा असल्यामुळे आणि तेच कडवटपणा आपल्याला आपल्या पिकावर वापरल्यानंतर आपल्या पिकावर येणाऱ्या ज्या आळ्या आहेत त्याच्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण होतं. यानंतर आपण रुईचा पाला घेतलाय 2 किलो. तो रुईचा पाला आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये. थांबा 2 मिनिटं. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं. यानंतर आपण जो लिंबाचा पाला 5 किलो आहे तो लिंबाचा पाला 5 किलो घेतोय त्याच्यामध्ये. तुमच्या लक्षात येईल जेव्हा आपण गटाच्या माध्यमातून शेती करतो तर शेती करत असताना सगळ्या ज्या गोष्टी आहेत एकट्याने न करता गटातल्या सगळ्या सदस्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असेल तर त्याचे परिणाम चांगले दिसतात. आपला उद्देशच तो आहे. यानंतर हे आपण गुळवेल आणलेली आहे तर गुळवेल्याचा काडी आणि गुळवेल्याचा पाला याचा एकत्रित आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत. यामध्ये हा बेश्रम आहे. बेश्रमचा पाला सुद्धा आपण वापरतोय. आता मोगली एरंड आहे. आपण मोगली एरंडचा पाला ह्याच्यामध्ये टाकत आहोत. बघा आता आपण सुरुवातीला पाणी घेताना कमी घेतल्यामुळं आपल्याला पाला हा व्यवस्थित ह्याच्यामध्ये बसलेला आहे आणि तो एकदम एकसारखा त्याच्यामध्ये आपण ढवळून मिक्स केलेला आहे. हे गरजेचं आहे समजून घेताना. म्हणजे आपल्याला दशपर्णी अर्क तयार करत असताना फक्त पाला टाकायचा आहे हा उद्देश नाही तर ते पूर्ण त्याची जी कार्यपद्धती आहे अतिशय योग्य पद्धतीने कार्यपद्धती त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जवळपास अजून एक 10 ते 15 लिटर पाणी बसेल एवढी जागा शिल्लक आहे. आता ह्याच्यानंतर आपण पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकतो. सुरुवातीला जर आपण पाणी जास्त घेतलं तर ते सगळं बाहेर यायची शक्यता आहे. टाकूया.